पुढची एक धक्कादायक अशी बातमी आहे, कारण जळगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल 55,60,000 रुपयांची फसवणूक झालेली आहे। पाचोरा इथल्या हितेश रमेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी असं या फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे। हितेश हा स्वतःला तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचं सांगून बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि अपॉइंटमेंट लेटर दाखवून 18 ते 20 जणांची त्याने फसवणूक केली आहे। नोव्हेंबर 2024 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये रेल्वेमध्ये नोकरी लावतो, म्हाडामध्ये फ्लॅट देतो आणि इतर कामं करून देतो अशा पद्धतीचं आमिष दाखवण्यात आलं। या प्रकरणी जळगावच्या शनीपेठ पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यानंतर तातडीने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग सुद्धा करण्यात आलाय। टोटल 55,60,000 रुपयाची फसवणूक केलेली आहे। 23/11/2024 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अशी फिर्याद शनीपेठ पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे। याच्यातली रक्कम मोठी असल्यामुळे सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि आता आरोपींचा शोध घेऊन त्याच्यात तपास करण्याचे काम सुरू आहे।